नमस्कार. मी पालवे सिंह, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राहुरी. मागच्या पिरियडला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी कशा पद्धतीने निर्माण केली जाते. इलेक्ट्रिकल एनर्जी जी असते ही सेकंडरी एनर्जी असते आणि इलेक्ट्रिकल एनर्जीची निर्मिती करण्यासाठी विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कुठली तरी एखादी प्रायमरी एनर्जीचा वापर आपल्याला करावा लागतो आणि मग ती प्रायमरी एनर्जीमध्ये जर आपण पाहिलं तर कोळशामध्ये जी एक प्रकारची ऊर्जा सामावलेली असते त्या कोळशाचा वापर त्या ठिकाणी केला जातो किंवा हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये डॅममध्ये जे साठवलेलं पाणी असतं त्या उंचावरती साठवलेल्या पाण्यामध्ये सुद्धा एक प्रकारची एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते. त्या एनर्जीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर डिझेल पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये डिझेल इंजिन हे प्रायमरी सोर्स म्हणून वापरलं जातं. नंतर न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये अणुइंधनाचा वापर प्रायमरी सोर्स म्हणून केला जातो आणि नंतर त्यापासून आपल्याला सेकंडरी एनर्जी म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशन म्हणजेच जलविद्युत निर्मिती केंद्र, पाण्याच्या साहाय्याने विजेची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते याच्यावरती सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण जनरेटिंग स्टेशन म्हणजे काय असतं तर जनरेटिंग स्टेशनची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. जनरेटिंग स्टेशन ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विशेष पद्धतीने विजेची निर्मिती केली जाते त्या ठिकाणास विद्युत निर्मिती केंद्र किंवा पॉवर प्लांट असे म्हणतात. म्हणजेच आपल्या लक्षात येईल का ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणि विशेष काहीतरी एखादी पद्धत वापरून विजेची निर्मिती केली जाते आणि ती निर्माण केलेली वीज नंतर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनच्या साहाय्याने प्रत्यक्ष विजेचा वापर मग कमर्शियल यूज असेल किंवा घरगुती वापरासाठी असेल, इंडस्ट्रीयल वापरासाठी असेल, त्या विद्युत निर्मिती केंद्रापासून ते विजेची ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनच्या साहाय्याने ती वीज ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. अशा ठिकाणास काय म्हटलं जातं? विद्युत निर्मिती केंद्र असं म्हटलं जातं. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अल्टरनेटर व प्राइम मूव्हर एकत्रित यांत्रिक पद्धतीने जोडलेले असतात. प्राइम मूव्हर म्हणून स्टीम टर्बाईन, जर त्या ठिकाणी कोळशाचा वापर केलेला असेल, कोळशापासून जी उष्णता निर्माण होते त्या उष्णतेच्या साहाय्याने पाण्याची वाफ तयार केली जाते, त्या ठिकाणी स्टीम टर्बाईन वापरतात. किंवा उंचावरील डॅम मधील पाणी ज्या वेळेस खाली आणलं जातं मोठ्या पाईपलाईनच्या साहाय्याने त्यावेळेस त्या ठिकाणी वॉटर टर्बाईनचा वापर होतो आणि या टर्बाईनमुळे त्यामध्ये जी यांत्रिक ऊर्जा निर्माण होते ती यांत्रिक ऊर्जा अल्टरनेटरला दिली जाते आणि नंतर अल्टरनेटरमध्ये आपल्याला माहीतच आहे का अल्टरनेटर इज अ मशीन विच कन्व्हर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू एसी इलेक्ट्रिकल एनर्जी. ज्या टर्बाईनमध्ये निर्माण झालेली यांत्रिक ऊर्जा अल्टरनेटरला पुरवली जाते आणि ते अल्टरनेटर नंतर आपल्याला एसी विजेची निर्मिती करतं किंवा एसी ऊर्जेमध्ये त्या मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर करतं. तर आजच्या पिरियडला आपल्याला हे जे हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन म्हणजे जलविद्युत निर्मिती केंद्र याची जर आपण व्याख्या पाहिली, अ जनरेटिंग स्टेशन which utilizes the potential energy of water at a high level for the generation of electrical energy is known as hydroelectric power station. ही इंग्लिशमध्ये व्याख्या झाली. मराठीमध्ये जर आपल्याला व्याख्या पाहिजे म्हटलं, ज्या ठिकाणी किंवा ज्या जनरेटिंग स्टेशनमध्ये उंचावरती साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून तिचे विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते त्या ठिकाणास जलविद्युत निर्मिती केंद्र असे म्हणतात.
व्याख्यावरून आपल्या लक्षात आलं असेल का हे जे डॅम असतात ते मुळात डोंगराळ भागामध्ये उभारलेले असतात आणि विद्युत निर्मिती केंद्र जे असतं ते विद्युत निर्मिती केंद्र हे त्या डोंगराच्या पायथ्याशी असतं, जेणेकरून डॅम आणि विद्युत निर्मिती केंद्र यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त हाईट उंची मिळायला पाहिजे आणि जेवढी जास्त उंची असेल तेवढी आपल्याला त्या पाण्यामधील गतिज ऊर्जा जी असते ती गतिज ऊर्जा म्हणजेच कायनेटिक एनर्जी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते। तर हे डॅम जे असतात ते डॅम डोंगराळ भागामध्ये मोठाले 2 दऱ्या असतील, त्या दोन दऱ्यांच्या मध्ये ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे जास्त असतं अशा ठिकाणी हे डॅम बनवले जातात आणि त्या ठिकाणी मोठी एखादी नदी त्या डॅमला जर येऊन मिळत असेल तर अशी जागा त्या डॅमसाठी निवडली जाते। जेव्हा पाणी उंचावरती साठवले जाते तेव्हा त्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात स्थितीज ऊर्जा सामावलेली असते। मागच्या पिरियडला आपण स्थितीज ऊर्जेची व्याख्या पाहिली होती। स्थितीज ऊर्जा म्हणजे काय असतं तर एखाद्या पदार्थामध्ये त्याच्या विशिष्ट स्थितीमुळे त्याच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण होते त्याला स्थितीज ऊर्जा असं म्हटलं जातं आणि ही स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी जर आपल्याला काढायची असेल, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh। यामध्ये m म्हणजे मास इन kg, g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि h म्हणजे हाईट इन मीटर। जमिनीपासून त्या डॅमची असणारी उंची किंवा मग त्या जनरेटिंग स्टेशन पासून त्या डॅमची असणारी उंची, म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल का डॅमची उंची जेवढी जास्तीत जास्त असेल तेवढी त्या पाण्यामध्ये सामावलेली स्थितीज ऊर्जा जास्तीत जास्त निर्माण होईल आणि स्थितीज ऊर्जा जर जास्त निर्माण झाली तर आपल्याला ऑटोमॅटिकच जेव्हा उंचावरून पाणी खाली येणार आहे बंद पाईपलाईनच्या साहाय्याने तेव्हा त्या पाण्यामध्ये निर्माण होणारी गतिज ऊर्जा सुद्धा कशी निर्माण होईल, जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असते। स्थितीज ऊर्जा मोजण्याचं एकक काय आहे? जूल हे एकक आहे। स्थितीज ऊर्जा कुठल्या एककामध्ये मोजली जाते? जूल या एककामध्ये मोजली जाते। जेव्हा उंचावरून पाणी खाली येते तेव्हा त्यामध्ये स्थितीज व गतिज ऊर्जा सामावलेली असते। पाणी जेव्हा वॉटर टर्बाइन वरती सोडले जाते तेव्हा त्या पाण्यातील ऊर्जेमुळे पाण्यामध्ये जे गतिज ऊर्जा निर्माण होणार आहे त्या पाण्यातील ऊर्जेमुळे वॉटर टर्बाइन मध्ये गतिज ऊर्जा निर्माण होते। ही एक यांत्रिक ऊर्जा आहे। ही ऊर्जा अल्टरनेटरला पुरवल्यामुळे अल्टरनेटरचा शाफ्ट फिरतो आणि अल्टरनेटरचा शाफ्ट फिरल्यामुळं त्या ठिकाणी अल्टरनेटरमध्ये एसी विजेची निर्मिती होते। विद्युत निर्मिती केंद्र जे असतात त्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये वापरले जाणारे अल्टरनेटर हे 11 kV किंवा 22 kV चे वापरलेले असतात। 11 kV चं जर आपण व्होल्टेज मध्ये रूपांतर केलं 1 kV इज इक्वल टू 1000 व्होल्ट आणि 11 kV बरोबर 11,000 व्होल्ट। तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल का जे जनरेटिंग स्टेशन असतात त्या ठिकाणी विजेची निर्मिती ही कशी केली जाते? हाय व्होल्टेजने केली जाते आणि हाय व्होल्टेजने केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा ही ट्रान्समिशन करण्यासाठी पुन्हा व्होल्टेज वाढवावं लागतं। म्हणून विजेची निर्मिती करतानाच काय केलं जातं? 11 किंवा 22 kV ने केलं जातं। या प्रकारची जनरेटिंग स्टेशन जे असतात म्हणजेच कुठली हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशन जे असतात ते डोंगराळ भागात उभारले जातात। उंच पठारावरती मोठमोठे डॅम उभारले जातात। पावसाळ्याच्या दिवसात ते डॅम पाण्याने भरतात। डोंगराच्या पायथ्याशी जनरेटिंग स्टेशनची उभारणी केली जाते। डॅम मधील पाणी पाईपलाईनद्वारे खाली आणल्याने त्यामध्ये स्थितीज ऊर्जा सामावलेली असते। वॉटर टर्बाइनच्या द्वारे या स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर होते, म्हणजेच यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते। वॉटर टर्बाइनचा शाफ्ट व अल्टरनेटरचा शाफ्ट
एकमेकाला कपलिंगच्या साह्याने जोडलेला असतो आणि जेव्हा पाण्यातील प्रेशरमुळे किंवा पाण्यातील स्थितिज ऊर्जेमुळे हे वॉटर टर्बाईन फिरतं तेव्हा त्या वॉटर टर्बाईन फिरल्यानंतर त्यामध्ये असणारी ऊर्जा कशाला मिळते? अल्टरनेटरच्या शाफ्टला मिळते आणि ते अल्टरनेटर फिरू लागतं. अल्टरनेटरचं कार्य करण्याचं तत्व हे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट वापरलेला आहे आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये काय केलेलं असतं? कंडक्टर फिरते ठेवलेले असतात आणि फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार आपल्याला माहिती आहे जेव्हा बदलत्या चुंबकीय क्षेत्रामध्ये किंवा स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये जेव्हा कंडक्टर फिरतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होत असतं? विजेची निर्मिती होत असते. तर या प्रिन्सिपलवरती त्या अल्टरनेटरचं कार्य चालतं. त्यानंतर याचे जर आपण ॲडव्हान्टेजेस जर पाहिले, हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट म्हणजे जलविद्युत निर्मिती केंद्राचे फायदे काय आहेत? याचे फायदे जर पाहिले तर या जनरेटिंग स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारच्या इंधनाची आवश्यकता नसते. जसं डिझेल पॉवर जनरेटिंग स्टेशन मध्ये जर आपण पाहिलं तर त्या इंजिनसाठी डिझेल वापरावं लागेल. थर्मल पॉवरमध्ये इंधन म्हणून कोळशाचा वापर केला जाईल. न्यूक्लिअर पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये इंधन म्हणून अणुइंधनाचा वापर केला जातो. परंतु हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये इंधन म्हणून कुठल्याही प्रकारच्या इंधनाचा वापर केलेला नसतो, म्हणून यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंधन लागत नाहीये. या प्रकारच्या जनरेटिंग स्टेशनमध्ये आवाज जास्त नसतो, स्वच्छता असते, तसेच धूर किंवा राख कुठल्याही प्रकारचं पोल्युशन निर्माण होत नाही. म्हणून यामुळे जी विजेची निर्मिती होते ती अतिशय स्वच्छ, वातावरणाला कुठल्याही प्रकारचा प्रदूषणाचा धोका नसतो. नंतर तिसरे याचे ॲडव्हान्टेजेस आहे, रनिंग चार्जेस अतिशय अल्प प्रमाणात असतात. रनिंग चार्जेस म्हणजे काय? एकदा तो प्लॅन्ट सुरू झाला नंतर त्यामध्ये मेंटेनन्स वगैरे अतिशय कमी असतं, त्यामुळं खर्च जो असतो रनिंग चार्जेस किंवा रनिंगचा खर्च तो अतिशय कमी असतो. याची रचना साधी आणि सुटसुटीत असते. जसं इतर जनरेटिंग पॉवर प्लॅन्ट जे असतात त्यांची रचना थोडी किचकट असते, परंतु याची रचना साधी आणि अतिशय सोपी असते. जनरेटिंग स्टेशन सुरू करण्यास अतिशय कमी कालावधी लागतो. कारण का कमी लागतो? तर जेव्हा उंचावरून पाणी पाईपलाईनच्या साहाय्याने खाली येणार आहे त्यावेळेस फक्त वरचा वाल ओपन केला, त्या पाईपलाईनचा वाल ओपन केल्याबरोबर उंचावरील पाणी खाली वॉटर टर्बाईनवरती येईल आणि वॉटर टर्बाईन फिरायला लागल्याबरोबर अल्टरनेटरमध्ये विजेची निर्मिती होते. म्हणजेच प्लॅन्ट सुरू करण्यासाठी याच्यामध्ये अवधी अतिशय कमी लागतो. रचना मजबूत असून याचं आयुष्य जे असतं या पॉवर प्लॅन्टचं ते जास्त असतं. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं याचं जे ॲडव्हान्टेजेस आहे, उंचावरील पाणी वॉटर टर्बाईनवरती पडल्यानंतर ते पाणी पुन्हा एखाद्या नदीमध्ये सोडलं जातं किंवा एखाद्या पाटामध्ये सोडलं जातं आणि हे पाटामधील पाणी पुन्हा शेतीसाठी वापरलं जातं. म्हणजेच इरिगेशनसाठी हे पाणी वापरलं जातं आणि त्यामुळे याचा उपयोग शेतीसाठी होतो, शेतकऱ्यांना होतो. तेच पाणी पुन्हा प्यायला वापरता येतं. त्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे मिक्स नसतं. पाणी अतिशय स्वच्छ असतं. म्हणजेच या पाण्यातील एकदा ऊर्जा वापरल्यानंतर पुन्हा ते पाणी आपल्याला शेतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरता येईल. आणि असे याचे ॲडव्हान्टेजेस फायदे जे आहेत अतिशय चांगले फायदे आहेत. थोडक्यात जर पाहिलं याचे फायदे, कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही, त्याच्यानंतर रनिंग चार्जेस कमी असतात, विद्युत निर्मिती केंद्र म्हणजे पॉवर प्लॅन्ट सुरू करायचा असेल, काही कारणास्तव आपण मेंटेनन्ससाठी बंद ठेवला आणि तो पुन्हा स्टार्ट करायचा आहे, पाण्याचा फ्लो चालू केल्याबरोबर लगेचच अल्टरनेटर सुरू झाल्यानंतर त्या अल्टरनेटरमध्ये विजेची निर्मिती होते. परंतु आपल्याला माहिती आहे कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेस फायदे असतात त्यावेळेस त्याचे तोटे सुद्धा असतात. या पॉवर प्लॅन्टचे डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे तोटे जे आहेत ते जर पाहिले आपण तर याचं कॅपिटल कॉस्ट, सुरुवातीला डॅम जर बांधायचं म्हटलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची आवश्यकता असणार आहे.
मग ती जमीन अधिग्रहण करावी लागते शासनाला. जमीन अधिग्रहण केल्यानंतर त्या ठिकाणी मोठा डॅम बांधावा लागतो. म्हणजे सुरुवातीची गुंतवणूक जी आहे ती याच्यामध्ये जास्त असते. कॅपिटल कॉस्ट जी आहे ती जास्त प्रमाणात असते. पाणी जास्त प्रमाणात लागते व पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून राहावं लागते. आपल्याला माहिती आहे सध्या निसर्गामध्ये जर आपण पाहिलं, निसर्गाचं चक्र जर पाहिलं तर निसर्गामध्ये आपण पाहतो कधी वेळेवरती पाऊस होत नाही आणि वेळेवरती जर पाऊस जर नाही झाला, या डॅम मधील एकदा पाणी संपलं वर्षभर वापरल्यानंतर, तर पाऊस जर पुरेशा प्रमाणामध्ये नाही झाला तर त्या ठिकाणी विजेची निर्मिती थांबवावी लागते. म्हणजेच एकतर त्या डॅमची क्षमता मोठी पाहिजे आणि त्या डॅम अशा भागामध्ये पाहिजे का त्या भागामध्ये वर्षातून कमीत कमी 3 ते 4 महिने कंटिन्यू पाऊस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडेल आणि आजूबाजूला पडलेलं पाणी त्या डॅममध्ये चांगल्या प्रकारे जमा होऊन मोठ्या प्रमाणामध्ये साठा जर झाला तरच त्या ठिकाणी प्लॅन्ट चालू ठेवणं शक्य असतं. त्यानंतर पुढचं जे याचं डिसएडव्हान्टेजेस म्हणजे तोटा आहे, विद्युत निर्मिती केंद्राच्या निर्मितीसाठी जे पाईपलाईन बनवली जाणार आहे किंवा त्याला आपण चॅनल सिस्टीम जे बनतो किंवा जो आपण कॉन्ड्युक्ट सिस्टम त्या ठिकाणी वापरणार आहोत, त्यासाठी स्किल वर्कर म्हणजे कुशल कारागिराची आवश्यकता असते. कारण हे स्ट्रक्चर बनवताना त्या ठिकाणी त्या पाईपलाईनला शार्प बेंड असता कामा नये. जर शार्प बेंड जर असेल तर त्या पाण्याच्या फ्लोच्या प्रेशरमुळं तो बेंड तुटण्याची शक्यता असते. म्हणून त्या ठिकाणी शार्प बेंड असता कामा नये. म्हणून त्या ठिकाणी कुशल कारागीर किंवा ज्याला या कामाची माहिती आहे, ज्याच्याकडे या कन्स्ट्रक्शनचं स्किल आहे, अशा कुशल कारागिराची त्या ठिकाणी आवश्यकता असते. आणि पुढचा याचा जो तोटा आहे, हे विद्युत निर्मिती केंद्र जे असतात लोकवस्तीपासून बरेचसे दूर असतात. कारण कुठे उभारले जातात अशा प्रकारचे विद्युत निर्मिती केंद्र डोंगराळ भागामध्ये आणि त्या ठिकाणी लोकवस्ती नसते. म्हणून त्या ठिकाणी निर्माण झालेली वीज आपल्याला लोकवस्तीपर्यंत जर पोहोचायची असेल तर त्या ठिकाणी ट्रान्समिशन लाईन आणि डिस्ट्रीब्युशन लाईन महत्त्वाचं, ट्रान्समिशन लाईनचा अंतर वाढतं आणि ट्रान्समिशन लाईनचा अंतर वाढल्यामुळं त्या ठिकाणी काय होतो, खर्च वाढतो. म्हणून ट्रान्समिशन लाईनचा खर्च त्या ठिकाणी कसा येतो, हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशन मध्ये ट्रान्समिशन लाईनचा खर्च जास्त येतो. आणि त्याचबरोबर त्याचा पुढचं डिसएडव्हान्टेजेस जे आहे, या प्रकारचे जनरेटिंग प्लॅन्ट हे डोंगराळ भागात असल्यामुळं त्या ठिकाणापर्यंत आपल्याला चांगल्या पक्क्या रस्त्याची व्यवस्था करावी लागते. कारण त्या ठिकाणी जे कामगार जाणार आहेत, इतर मशिनरी वगैरे करावी लागते. त्यासाठी रस्ता चांगला पाहिजे आणि ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी, वाहतुकीची साधनं सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असायला पाहिजेत. तर अशा पद्धतीने याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपण पाहिलेले आहेत. आणि याच्यामध्ये सुरुवातीला आपण जनरेटिंग स्टेशनची डेफिनेशन, हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवरचे डेफिनेशन, त्याचबरोबर हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवरचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत.
त्यानंतर आपल्याला या पॉवर प्लॅन्टची स्कीमॅटिक अरेंजमेंट ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट म्हणजे याची रचना कशी असते ती रचना आपल्याला माहिती पाहिजे आणि यासाठी स्कीमॅटिक डायग्रॅम बाजूला आकृतीमध्ये दाखवलेला आहे. त्या आकृतीप्रमाणे याची स्कीमॅटिक डायग्रॅम असते. हायड्रोलिक एनर्जीचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते, परंतु जनरेटिंग स्टेशनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व प्रॉपर वर्किंगसाठी अनेक उपकरणे या जनरेटिंग स्टेशनमध्ये वापरावी लागतात. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही याची ज्यावेळेस कार्यक्षमता वाढवायची पॉवर प्लॅन्टची, फक्त तो पॉवर प्लॅन्ट सुरू करून चालत नाही. त्यामध्ये होणारे लॉसेस जे असतात ते लॉसेस कमी व्हायला पाहिजेत आणि हे लॉसेस जेव्हा कमी होतील तेव्हा त्या जनरेटिंग स्टेशनची कार्यक्षमता जी असते ती ऑटोमॅटिक वाढत असते आणि जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऊर्जेची निर्मिती केली जाईल. एखाद्या नदीवरती मोठे धरण बांधले जाते. धरण अशा पद्धतीने बांधतात की त्या परिसरातील सर्व पाणी त्यामध्ये जमा होईल. डॅममध्ये साचलेले पाणी पाईपलाईनद्वारे वॉटर टर्बाईनच्या पात्यावरती सोडले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉल्व वापरलेले असतात. हे व्हॉल्व कशासाठी वापरलेले असतात तर त्या पाण्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, कंट्रोलिंगसाठी त्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉल्व वापरलेले असतात. वॉटर टर्बाईनमध्ये हायड्रोलिक एनर्जीचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. टर्बाईन फिरल्यामुळं अल्टरनेटर फिरते व त्या अल्टरनेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. याच्या स्कीमॅटिक अरेंजमेंटमध्ये साधारणपणे याचं 3 भागामध्ये स्कीमॅटिक अरेंजमेंटचं 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. हायड्रोलिक स्ट्रक्चर, त्यानंतर वॉटर टर्बाईन आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स. हायड्रोलिक स्ट्रक्चर म्हणजे असणारा डॅम, त्याच्यासाठी केलेले याच्यापर्यंत जनरेटिंग स्टेशनपर्यंत केलेली डॅमपासून पाईपलाईन, त्याच्यामध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे वाल्व, याचं जे एकूण हे जे सर्व घटक जे आहेत ते हायड्रोलिक स्ट्रक्चरमध्ये येतात. नंतर वॉटर टर्बाईन जे आहे त्या वॉटर टर्बाईन हे वेगवेगळ्या प्रकारचे वापरलेले असतात आणि त्या ठिकाणी वॉटर टर्बाईन कुठल्या प्रकारचा वापरायचा हे त्या डॅमची जनरेटिंग स्टेशनपासून असणारी उंची आणि त्या डॅममधील पाण्याची असणारी क्षमता याच्यावरती हे टर्बाईनचे प्रकार अवलंबून असतात. आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, खाली विद्युत निर्मिती केंद्रामध्ये इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कुठले कुठले वापरलेले असतात. तर पहिला आपण हायड्रोलिक स्ट्रक्चर याच्यामध्ये कुठले कुठले भाग आहेत ते पाहू. हायड्रोलिक स्ट्रक्चरमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो डॅम. पाण्याचा साठा करण्यासाठी डॅमची आवश्यकता असते. डॅम बांधण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट किंवा दगडांचा वापर करतात. साधारणपणे खोलगट एखादा भाग असेल किंवा दोन्ही बाजूला डोंगर असतील आणि त्याची एक बाजू जर ओपन असेल, ती ओपन बाजू बंद करण्यासाठी त्या ठिकाणी काय बांधावा लागतो, डॅम बांधावा लागतो. त्यासाठी RCC म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा वापर केला जातो किंवा त्या ठिकाणी दगडांचा वापर केला जातो, सिमेंटचा वापर केला जातो, मातीचा वापर केला जातो. डॅमसाठी एखाद्या दरीचा उपयोग करून घेतात. डॅमचा पाया व्यवस्थित फाउंडेशनच्या सहाय्याने पूर्ण केला पाहिजे. भूकंप व इतर आपत्तीचा त्यावरती कुठलाही परिणाम होणार नाही याची दक्षता डॅम बांधतानाच करावी लागते. अन्यथा ज्या भागामध्ये भूकंप वगैरे जास्त होतात अशा ठिकाणी जर असा मोठा डॅम जर बांधला आणि जर त्या ठिकाणी भूकंप झाला तर त्या डॅममधील सर्व पाणी जे आहे जर त्याची भिंत तुटली तर ते पाणी खाली नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जाईल आणि त्या नदीकाठचे जे गावं वगैरे जे असतात
त्यांना त्यापासून धोका होण्याची शक्यता असते. म्हणून डॅमसाठी अशी जागा निवडावी लागते का त्या ठिकाणी भूकंपाची शक्यता नसते, धोका नसतो आणि तो जे डॅम जो असतो तो अतिशय मजबूत असायला पाहिजे. त्यानंतर या हायड्रॉलिक स्ट्रक्चरमध्ये पुढचा पार्ट जो आहे स्पिलवे. तर ह्या स्पिलवेचा उपयोग कशासाठी केला जातो? जेव्हा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा धरणात त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठवता येत नाही. प्रत्येक धरणाची क्षमता जी असते ती ठरलेली असते आणि त्याची जी ठरलेली क्षमता असते त्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाणी त्या धरणामध्ये स्टोरेज करता येत नाही आणि मग त्या धरणाची एकदा क्षमता पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे पाणी जे असतं ते स्पिलवेच्या साह्याने काय केलं जातं, बाहेर पुन्हा ते नदीमध्ये सोडलं जातं. तेव्हा जास्तीचे पाणी नदीमध्ये सोडण्यासाठी जी उपाययोजना केलेली असते ती स्पिलवे असे म्हणतात. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेट बसवलेले असतात आणि गेट म्हणजेच हे मोठमोठ्या प्रकारचे वाल असतात. हे वाल ओपन केल्यानंतर त्या विशिष्ट पाण्याच्या पातळीपर्यंत पाणी सोडलं जातं आणि त्या धरणाची जी क्षमता असेल तेवढंच पाणी त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. त्यानंतर पुढचा भाग जो आहे हेडवर्क्स. वॉटर टर्बाईनकडे जाणाऱ्या पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी हेडवर्क्स असते. पाण्याच्या पाईपलाईनला शार्प कॉर्नर असू नये. अगोदरच सांगितलं, शार्प कॉर्नर जर असतील तर पाण्याचा प्रेशर जर त्या कॉर्नरवरती जर आदळला तर तो त्या ठिकाणी वापरलेला कॉर्नर जो आहे तो तुटून जाईल आणि त्या ठिकाणी पाईपलाईन काय होईल, बस्ट होईल. म्हणून या पाईपलाईनला शार्प कॉर्नर असता कामा नये. सर्ज टँक पुढचा जो पार्ट आहे हायड्रॉलिक स्ट्रक्चर मधला सर्ज टँक. जेव्हा धरणातील पाणी ओपन कॉन्ड्यूट मधून वॉटर टर्बाईनकडे घेतले जाते तेव्हा पाण्याच्या प्रेशरसाठी काही उपाययोजना करावी लागते. कारण त्या टर्बाईनवरती नेहमी पाणी जे असतं ते सारख्या प्रेशरमध्ये पडलं पाहिजे. पाण्याचं प्रेशर जर कमी जास्त झालं तर त्या टर्बाईनची गती कमी होईल. टर्बाईनची गती जर कमी झाली तर अल्टरनेटरची गती कमी होईल आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अल्टरनेटरची गती कमी होते तेव्हा त्या अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारं व्होल्टेज हे कमी प्रमाणामध्ये निर्माण होईल. म्हणून त्या ठिकाणी कॉन्स्टंट व्होल्टेज मिळण्यासाठी त्या टर्बाईनची गती स्थिर ठेवावी लागते आणि टर्बाईनची गती स्थिर असल्यानंतरच त्या अल्टरनेटरची गती सुद्धा कशी असेल, स्थिर आपल्याला ठेवता येईल आणि कॉन्स्टंट व्होल्टेज त्या अल्टरनेटर पासून आपल्याला मिळवता येतं. तेव्हा पाण्याचे प्रेशर कायम राहण्यासाठी सर्ज टँक उभारलेली असते. हेडवर्क पासून जवळच सर्ज टँक असते. तर या सर्ज टँकचा उपयोग काय होतो, ज्यावेळेस डॅम मधून पाणी हे त्या पाईपलाईन मध्ये येते, त्या पाण्याबरोबर काही प्रमाणामध्ये हवा सुद्धा त्या पाईपलाईन मध्ये प्रवेश करते आणि मग ते हवा निघून जाण्यासाठी या सर्ज टँकचा काय केलेला असतो, उपयोग केलेला असतो आणि त्यामधून ती हवा जी असते ती हवा बाहेर पडते आणि पाण्याचं सारखं प्रेशर त्या टर्बाईनवरती सोडण्याचा प्रयत्न केला जातो. पुढचा जो भाग आहे पेनस्टॉक. तर पेनस्टॉक जो असतो, पेनस्टॉक म्हणजे ओपन किंवा बंदिस्त कॉन्ड्यूट होय, जे डॅम पासून खाली पॉवर स्टेशन पर्यंत जी पाईपलाईन केलेली असते. हे पाईप हेवी सिमेंटचे पाईप वापरलेले असतात किंवा हेवी असे लोखंडाचे जाड गेजचे पाईप वापरलेले असतात आणि व्हॉल्वच्या साहाय्याने त्या कॉन्ड्यूटमधून पाणी जे असतं ते जनरेटिंग स्टेशनपर्यंत आणलं जातं. त्या पेनस्टॉक म्हणजे ओपन किंवा बंदिस्त कॉन्ड्यूट होय. पेनस्टॉकच्या साहाय्याने हेडवर्क पासून वॉटर टर्बाईन पर्यंत पाणी पोहोचवले जाते. त्यासाठी कॉन्क्रीट पाईप वापरतात. पेनस्टॉक पाईपची जाडी, पाण्याची उंची यावरती अवलंबून असते. तर त्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या पाईपची थिकनेस जी असते ती कशावरती अवलंबून असते, त्या पाण्याचं असणारं प्रेशर आणि किती उंचावरून पाणी खाली येणार आहे
त्याच्यावरती त्या पाईपलाईनचा डायमीटर जो असतो तो अवलंबून असतो. पेनस्टॉकच्या सुरक्षिततेसाठी मध्ये बटरफ्लाय वॉल्व वापरलेला असतो, एअर वॉल्व वापरलेला असतो, सर्ज टँक वापरलेले असते. असे वेगवेगळे उपाययोजना करून व्यवस्थितपणे आणि सुरक्षितपणे त्या डॅममधील पाणी पॉवर हाऊसपर्यंत आणण्याचं काम या ठिकाणी हे जे हायड्रोलिक स्ट्रक्चर जे असतं त्या हायड्रोलिक स्ट्रक्चरच्या साहाय्याने केलं जातं. हे पाणी डॅममधून हायड्रोलिक स्ट्रक्चरच्या साहाय्याने टर्बाईनपर्यंत आल्यानंतर काम सुरू होतं ते टर्बाईनचं. आणि हे जेव्हा वॉटर टर्बाईन जे असतं ते वॉटर टर्बाईन कशामुळे ऑपरेट होतं, मग नंतर त्या कॉन्ड्यूटमधून किंवा त्या पाईपलाईनमधून जे पाण्यामध्ये जी गतिज ऊर्जा निर्माण झालेली असणार आहे ती गतिज ऊर्जा कशाला मिळते, वॉटर टर्बाईनला मिळते. आणि त्या वॉटर टर्बाईनमध्ये या ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं, त्यामुळे ते वॉटर टर्बाईन फिरायला लागतं. तर वॉटर टर्बाईन म्हणजे काय असतं, उंचावरून पाणी खाली येताना त्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते त्या ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी वॉटर टर्बाईन वापरले जाते. हे एक गोलाकार चक्र असून त्यावरती ब्लेड बसवलेले असतात. पाण्याच्या प्रेशरने ब्लेड फिरतात व त्यामुळे टर्बाईनमध्ये यांत्रिक ऊर्जा निर्माण होते. तर या हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये प्रायमरी एनर्जी म्हणून काय वापरलेलं आहे, प्रायमरी एनर्जी म्हणून पाण्यामध्ये जी कायनेटिक एनर्जी म्हणजेच गतिज ऊर्जा जी निर्माण होणार आहे पाणी उंचावरून खाली येताना ती प्रायमरी एनर्जी झाली. आणि ती प्रायमरी एनर्जी कशाला मिळते, वॉटर टर्बाईनला मिळते. वॉटर टर्बाईनमध्ये यांत्रिक ऊर्जा निर्माण होते आणि अल्टरनेटरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होते. निर्माण होणारी इलेक्ट्रिकल एनर्जी ही सेकंडरी एनर्जी आहे. तर या जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये रॉ मटेरियल म्हणून काय वापरलेलं आहे, रॉ मटेरियल म्हणून पाण्यातील ऊर्जा वापरलेली आहे. आपण अगोदर सुरुवातीच्याच पिरियडला पाहिलेलं आहे, कुठलाही उत्पादन जर करायचं म्हटलं तर त्यासाठी कुठली तरी रॉ मटेरियलची आवश्यकता असते. आणि जेव्हा पाण्यापासून विजेची निर्मिती करायची त्यामध्ये मग हा कच्चा माल म्हणून पाण्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते, उंच साठवलेल्या पाण्यामध्ये जी स्थितीज ऊर्जा आणि ते पाणी जेव्हा खाली येतं तेव्हा त्याच्यामध्ये निर्माण होणारी गतिज ऊर्जा ही प्रायमरी एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल ऊर्जेमध्ये होतं. आणि या मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर नंतर कशामध्ये होतं, अल्टरनेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं. हे जे टर्बाईन जे असतात वॉटर टर्बाईनचे मुख्य दोन भाग पडतात. पहिला इम्पल्स टर्बाईन आणि दुसरा रिॲक्शन टर्बाईन. हे दोन मुख्य टर्बाईनचे भाग पडलेले आहेत. त्यातील पहिला जो प्रकार आहे इम्पल्स टर्बाईन हा कधी आणि कुठे वापरला जातो, डॅमची उंची जनरेटिंग स्टेशनपासून जास्त असेल तर त्या ठिकाणी इम्पल्स टर्बाईन वापरतात. इम्पल्स टर्बाईनमध्ये पाण्याच्या प्रेशरचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते. यासाठी या इम्पल्स टर्बाईनमध्ये पेंटॉन व्हीलचा उपयोग केलेला असतो. नोझलमधून प्रेशरने पाणी टर्बाईनच्या ब्लेडवरती पडते. जेव्हा टर्बाईनवरती प्रमाणापेक्षा जास्त लोड येतो तेव्हा टर्बाईन रिव्हर्स फिरण्याची शक्यता असते. तेव्हा लगेचच आपल्याला ताबडतोब त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो वाढवावा लागतो. कारण आपल्याला माहिती आहे अल्टरनेटरवरती जर प्रमाणापेक्षा जास्त लोड आला तर तेवढी पॉवर जर वॉटर टर्बाईनकडून जर नाही मिळाली तर त्या ठिकाणी तो जो वॉटर टर्बाईन असतो तो पुन्हा रिव्हर्स फिरू लागतो. रिव्हर्स फिरता क्षणी ताबडतोब आपल्याला त्या ठिकाणी त्या टर्बाईनवरती पडणारा पाण्याचा फ्लो ज्यावेळेस आपण जास्त वाढू त्यावेळेस ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये निर्माण होणारी मेकॅनिकल ऊर्जा ही जास्त निर्माण होईल
आणि मग अल्टरनेटरवरचा लोड सुद्धा ऑटोमॅटिक नंतर काय होतो, कमी होतो. त्यानंतर टर्बाईनचा दुसरा जो प्रकार आहे रिॲक्शन टर्बाईन. तर हे रिॲक्शन टर्बाईनचे दोन प्रकार पडतात. जेव्हा पाण्याचा साठा, हे रिॲक्शन टर्बाईन कुठं वापरायचं, जेव्हा पाण्याचा साठा कमी व मध्यम उंचीवरती असतो तेव्हा त्या ठिकाणी रिॲक्शन टर्बाईन वापरतात. आणि पहिलं इम्पल्स टर्बाईन कुठं वापरलेलं असतं, इम्पल्स टर्बाईन हे पाण्याचा साठा हा जास्त प्रमाणात असतो आणि जनरेटिंग स्टेशनपासून त्या डॅमची उंची ही जास्त असते, अशा ठिकाणी इम्पल्स टर्बाईन वापरायचं. आणि जेव्हा पाण्याचा साठा कमी असतो आणि या डॅमची उंची जनरेटिंग स्टेशनपासून मध्यम उंचीवरती असते तेव्हा त्या ठिकाणी रिॲक्शन टर्बाईन वापरलं जातं. या रिॲक्शन टर्बाईनचे पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे यामध्ये फ्रान्सिस टर्बाईन आणि दुसरा जो प्रकार आहे कॅप्लन टर्बाईन. तर यामधील पहिला फ्रान्सिस टर्बाईन जो आहे, जेव्हा पाण्याचा साठा कमी व मध्यम उंचीवरती असतो, पाण्याचा साठा कमी असेल आणि उंची जी असते ती मध्यम असेल तेव्हा त्या ठिकाणी फ्रान्सिस टर्बाईन वापरतात. यामध्ये बाहेरची रिंग स्थिर गाईड ब्लेड्स फिटिंग केलेले असतात. आतील रिंगवरती फिरणारे ब्लेड फिटिंग केलेले असतात. गाईड पाण्याचा फ्लो नियंत्रित करतात. म्हणजे त्याच्यावरती जे गाईड जोडलेले असतात ते पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी ऑटोमॅटिक कंट्रोल केला जातो. त्यानंतर या रिॲक्शन टर्बाईन मधील दुसरा जो प्रकार आहे कॅप्लन टर्बाईन. कॅप्लन टर्बाईन जो असतो, या प्रकारचे टर्बाईन हे कमी उंचीवरती पाणी साठा जर असेल, त्या डॅमची उंची जनरेटिंग स्टेशन पासून अतिशय कमी आहे, मग अशा वेळेस त्या ठिकाणी कॅप्लन टर्बाईनचा उपयोग केला जातो. परंतु उंची कमी असेल आणि पाण्याचा साठा कसा पाहिजे, जास्त पाहिजे, अशा वेळेस त्या ठिकाणी कॅप्लन टर्बाईन हे काय केलं जातं, वापरलं जातं. तर आपण टर्बाईनचे वेगवेगळे प्रकार पाहिले. त्यामध्ये टर्बाईनचे मुख्य जे दोन प्रकार आहेत त्यामध्ये इम्पल्स टर्बाईन आणि रिॲक्शन टर्बाईन. इम्पल्स टर्बाईन कधी वापरायचं, ज्यावेळेस पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि तो डॅम जास्त उंचीवरती असेल जनरेटिंग स्टेशन पासून, त्या ठिकाणी इम्पल्स टर्बाईन वापरलं जातं. आणि रिॲक्शन टर्बाईन कधी वापरायचं, ज्यावेळेस उंची ही जनरेटिंग स्टेशन पासून डॅमची उंची कमी असेल आणि पाण्याचा साठा मध्यम असेल तर त्या ठिकाणी रिॲक्शन टर्बाईन वापरतात. रिॲक्शन टर्बाईनचे पुन्हा दोन प्रकार पडतात, फ्रान्सिस टर्बाईन आणि दुसरा कॅप्लन टर्बाईन. हे आपण टर्बाईनचे प्रकार पाहिलेले आहेत. तिसरा जो स्कीमॅटिक अरेंजमेंट मध्ये याच्यातला तिसरा जो घटक आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशन मध्ये जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी वापरले जाणारे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, सर्वात महत्वाचे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे त्या ठिकाणी अल्टरनेटर. तर हे अल्टरनेटर कशासाठी वापरला जातं, अल्टरनेटर इज अ मशीन विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे अल्टरनेटरच्या सहाय्याने इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे एसी विजेची निर्मिती केली जाते आणि त्यासाठी लागणारी मेकॅनिकल पॉवर ही वॉटर टर्बाईन कडून घेतली जाते. नंतर यामध्ये इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मध्ये साधारणपणे वेगवेगळ्या प्रकारचे मीटर, मग ॲमीटर असेल, व्होल्ट मीटर असेल, वॅट मीटर असेल, KWH मीटर असेल, फ्रिक्वेन्सी मीटर असेल. नंतर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वापरावा लागतो, वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट ब्रेकर. अल्टरनेटर मध्ये निर्माण झालेली एनर्जी किंवा पॉवर प्रथम ती सर्किट ब्रेकरला जोडली जाते. सर्किट ब्रेकर मधून नंतर ती पुन्हा ट्रान्सफॉर्मरला जोडून त्या ठिकाणी जे 11 kV निर्माण झालेला आहे अल्टरनेटर मध्ये, ते ट्रान्सफॉर्मर मध्ये लगेचच त्याचं साधारणपणे 220 kV मध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरून पुन्हा त्याचं ट्रान्समिशन सुरू होतं. म्हणजेच यामध्ये इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, अल्टरनेटर आहे, सर्किट ब्रेकर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मीटर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी रिले वापरावे लागतात. ओव्हरलोड रिले असेल, नॉर्थ फॉल्ट रिले असेल, ओव्हर व्होल्टेज रिले असेल,
ओव्हर फ्रिक्वेन्सी रिले, अंडर फ्रिक्वेन्सी रिले असे वेगवेगळे रिले सुद्धा या जनरेटिंग स्टेशनमध्ये वापरलेले असतात. हे सर्व रिले, सर्किट ब्रेकर वगैरे ज्यावेळेस आपण सबस्टेशन हे लेसन पाहणार आहोत तेव्हा त्या वेळेस आपल्याला त्यामध्ये वापरले जाणारे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मीटर्स, रिले हे त्या जनरेटिंग स्टेशनमध्ये वापरलेले असतात. तसेच उपकरणाच्या धातुयुक्त बॉडी जे आहे, मग ते अल्टरनेटर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट ब्रेकर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पॅनल असतील, त्या ठिकाणी ज्याही उपकरणाची बॉडी ही धातूपासून बनवलेली असते अशा सर्व धातुयुक्त बॉडीला त्या ठिकाणी कमीत कमी 2 ते 3 ठिकाणी चांगल्या प्रकारे अर्थिंग करावी लागते. आणि हे अर्थिंग कशासाठी केलेले असते? अर्थिंग ही मानवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये जर काही लिकेज प्रवाह वगैरे जर सुरू झाला तर तो सुरक्षितपणे जमिनीकडे जायला पाहिजे, त्यासाठी त्या ठिकाणी अर्थिंग केलेली असते. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला, चॉईस ऑफ साइट फॉर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. जलविद्युत निर्मिती केंद्रासाठी जागेची निवड करणे. कुठेही जेव्हा आपल्याला जलविद्युत निर्मिती केंद्राची उभारणी करायची तेव्हा त्याचा कमीत कमी 2-3 वर्ष अगोदर सर्वे करावा लागतो. लगेचच गेलंय त्या ठिकाणी डॅमची उभारणी सुरू केली, 2-3 वर्ष सर्वे करून त्या भागामध्ये पाऊस किती पडतो, एकूण पाण्याची आवक किती आहे, त्या ठिकाणी वर्षभर पडणाऱ्या पावसाचं प्रमाण किती असतं याचा अभ्यास करून, त्याचबरोबर त्या ठिकाणची जमीन कुठल्या प्रकारची आहे हे सर्वचा 2-3 वर्ष सर्वे करून त्या ठिकाणी डॅमची उभारणी केली जाते. आणि मग डॅमची उभारणी करताना किंवा हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशन ची उभारणी करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो, त्यासाठी चॉईस ऑफ साइट फॉर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, जलविद्युत निर्मिती केंद्रासाठी जागेची निवड करताना खालील गोष्टींचा विचार करावा लागतो. तर त्यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ वॉटर म्हणजे उपलब्ध असणारे पाणी. ज्या भूप्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते अशा प्रदेशातील मोठ्या नदीवरती धरण बांधले जाते. यासाठी डोंगराळ भागाची निवड करतात. मोठी नदी किंवा कॅनलचे पाणी त्या ठिकाणी अडवले जाते आणि नंतर हेच पाणी, या पाण्याचा उपयोग आपल्याला पुन्हा शेतीसाठी सुद्धा करता यायला पाहिजे अशी जागा त्या ठिकाणी निवडावी लागते. म्हणजेच अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, पाणी पुरेशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे, पाऊस चांगला पडायला पाहिजे. सेकंड थिंग किंवा दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावी लागते, स्टोरेज ऑफ वॉटर. त्या ठिकाणी पाणी किती प्रमाणामध्ये आपण साठवू शकतो, किती क्षमता त्या धरणाची असायला पाहिजे, त्यासाठी स्टोरेज ऑफ वॉटर. पाण्याचा साठा करण्यासाठी दरीचा उपयोग करून धरणाची भिंत बांधली जाते. धरणाची क्षमता ही वर्षभर पाणी साठा पुरेल अशा प्रमाणात वाढवलेली असते आणि जर वर्षभर पाणी जर नाही पुरलं तर त्या ठिकाणी मध्येच विद्युत निर्मिती केंद्र त्या ठिकाणी बंद करावं लागतं. म्हणून कमीत कमी वर्षभर पुरेल एवढं पाण्याची क्षमता त्या ठिकाणी त्या धरणाची स्टोरेज कॅपॅसिटी असायला पाहिजे. थर्ड, कॉस्ट अँड टाइप्स ऑफ लँड्स. त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीचा प्रकार आणि त्या जमिनीची असणारी किंमत किती आहे. जर आपण जास्तीत जास्त भाव जर त्या ठिकाणी जमिनीला असेल तर एकतर सुरुवातीची कॅपिटल कॉस्ट, सुरुवातीची गुंतवणूक जास्त आहे या ठिकाणी, आणि जास्त किमतीची जर जमीन घेतली तर त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट परवडणारा नाही. म्हणून अशा ठिकाणी धरणासाठी जास्तीत जास्त जमीन लागते, त्यामुळे जमिनीची किंमत ही कमीत कमी असायला पाहिजे. म्हणूनच यासाठी डोंगराळ भाग निवडला जातो. डोंगराळ भागामध्ये जमिनीची किंमत कशी असते, कमी असते. तसेच जमीन खडकाळ असली पाहिजे.
खडकाळ का असायला पाहिजे? ज्यावेळेस त्यात धरणासाठी भिंत उभारली जाणार आहे, डॅम उभारला जाणार आहे, त्या डॅमसाठी पाया किंवा खाली फाउंडेशन जे करावं लागतं, त्या फाउंडेशनचा खर्च सुद्धा कमीत कमी यायला पाहिजे. म्हणून तो भाग जो असतो, ती जागा ही खडकाळ जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं फाउंडेशन करण्यासाठी डॅमचा खर्च कमी लागतो. धरणाची भिंत बांधण्यास जास्त पायासाठी खर्च होत नाही. या सुद्धा गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. आणि चौथे यातील महत्वाचे चौथा जो फॅक्टर आहे, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी. त्या ठिकाणी आपल्याला मशिनरीची वाहतूक करावी लागणार आहे, मॅन पॉवर त्या ठिकाणी लागणार आहे. मग ती मशिनरी तिथपर्यंत नेण्यासाठी, मॅन पॉवर नेण्यासाठी, पुन्हा त्या ठिकाणचे कर्मचारी शहरापर्यंत त्यांना येण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या रोडची आवश्यकता असायला पाहिजे. त्या रोडवरती वाहनांची उपलब्धता असायला पाहिजे. असा सुद्धा त्या ठिकाणी हा फॅक्टर सुद्धा विचारात घ्यावा लागतो. ज्या ठिकाणी जनरेटिंग स्टेशन उभारायचे आहे तेथे मशिनरी नेण्यासाठी पक्का रोड असावा अथवा रेल्वे लाईन उपलब्ध असावी. कर्मचाऱ्यांसाठी वाहनाची सुविधा उपलब्ध असावी. वरील सर्व बाबींचा विचार करून हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेटिंग स्टेशन हे डोंगराळ भागात ज्या ठिकाणी डॅम बांधणे सोयीस्कर असते, जमीन स्वस्त अतिशय कमी किमतीमध्ये मिळेल, कॅपिटल कॉस्ट कमीत कमी राहील, अशा भागाचा विचार केला जातो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाऊस जास्तीत जास्त पडेल, धरण मोठं बांधता येईल, अशा सर्व उपलब्धतेनुसार, सोयीनुसार त्या हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशनची जागा निश्चित केली जाते. या हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये यांचे पुन्हा वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. जे आपण जर पाहिलं तर सर्व ठिकाणी सर्व जे डॅम असतात किंवा सर्व ठिकाणी जे जलविद्युत निर्मिती केंद्र असतात त्या सर्व डॅममध्ये येणारं पाणी किंवा डॅमची उंची ही सारखी नसते. म्हणून काही ठिकाणी जेव्हा नदीवरती पावसाळ्याच्या दिवसामध्ये ती नदी वाहत असते अशा ठिकाणी सुद्धा विजेची निर्मिती करता येते, परंतु ही निर्माण होणारी विजेची निर्मिती कमी प्रमाणामध्ये असते, काही कालावधीपुरती असते. त्यामुळं या हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशनचे क्लासिफिकेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लॅन्ट्स याचे वर्गीकरण जे आहे ते खालीलप्रमाणे केलेलं आहे. जलविद्युत निर्मिती केंद्राचे वर्गीकरण. यामध्ये 3 गोष्टींचा विचार केलेला असतो. क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल म्हणजे पाणी किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे, क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल. नंतर सेकंड दुसरी गोष्ट याच्यामध्ये विचारात घेतली जाते अवेलेबल हेड म्हणजे जनरेटिंग स्टेशन विद्युत निर्मिती केंद्रापासून त्या डॅमची असणारी उंची. आणि थर्ड जे आहे नेचर ऑफ लोड, त्या अल्टरनेटरवरती कुठल्या प्रकारचा लोड असणार आहे किंवा कधी लोड जास्त असेल कधी लोड कमी असेल याचा विचार करून पुन्हा हे याचा एक प्रकार या ठिकाणी बनवलेला आहे किंवा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. क्लासिफिकेशन of hydroelectrical power plants according to quantity of water available म्हणजे पाण्याचा साठा किती उपलब्ध आहे त्याच्यावरून पडणारे प्रकार. याचे या ठिकाणी 3 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. रन ऑफ रिव्हर प्लॅन्ट्स विदाउट पॉन्डेज, यामध्ये पाणी साठवण्याची सोय केलेली नसते. म्हणजे जोपर्यंत त्या नदीवरती पाणी वाहत असतं तोपर्यंतच आपल्याला त्या विजेची निर्मिती करता येते. आणि एकदा त्या ठिकाणी पाण्याचं वाहन थांबलं किंवा त्या नदीचं पाणी संपलं तर त्या ठिकाणी ती वीज निर्मिती आपल्याला बंद करावी लागते. आणि याची क्षमता जी असते ती अतिशय कमी असते. हे अशा प्रकारचे प्लॅन्ट पूर्ण वर्षभर चालत नाही. साधारणपणे एक 4-5 महिने या प्रकारचे प्लॅन्ट फक्त
चालतात आणि कमी प्रमाणामध्ये वीज निर्माण झाल्यानंतर जवळपास जर लोकवस्ती असेल तेवढ्या लोकवस्तीपुरतं या ठिकाणी निर्माण झालेली विजेची पॉवर त्यांना पुरवली जाते. सेकंड, दुसरा जो प्रकार जो आहे रन ऑफ रिव्हर विथ पॉन्डेज. नदीवरती पाणी साठवण्यासाठी डबके बनवलेले असतात. जेव्हा लोड जास्त असतो तेव्हा त्या डबक्यातील पाणी त्या विद्युत निर्मिती केंद्रासाठी वापरलं जातं आणि यासाठी वापरले जाणारे अल्टरनेटर वगैरे हे 11 kV किंवा जास्त 22 kV एवढे क्षमतेचे वापरलेले नसतात. 440 व्होल्टचे आणि ती वीज जास्त लांब सुद्धा आपल्याला नेता येत नाही कारण कॅपॅसिटी कमी केव्हीएने त्या ठिकाणी विजेची निर्मिती झालेली असते. एखाद्या शेतकऱ्यासाठी किंवा एखादा छोटासा खेडा असेल त्या खेड्यापुरती विजेची निर्मिती त्या ठिकाणी करता येते. तिसरा प्रकार जो आहे याच्यामध्ये रिझर्व्हर प्लॅन्ट्स. यामध्ये उन्हाळ्यात लागणारे पाणी साठवले जाते. मोठा डॅम बांधला जातो. याची क्षमता जास्त असते व वर्षभर पाणी पुरेल एवढी विजेची निर्मिती या पद्धतीमध्ये करता येते. म्हणजे मोठे जे जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहेत ते कुठल्या प्रकारामध्ये येतात? रिझर्व्हर प्लॅन्ट्स. म्हणजे त्यासाठी लागणारं पाणी रिझर्व करून ठेवलेलं असतं वर्षभरासाठी आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? रिझर्व्हर प्लॅन्ट्स असं म्हटलं जातं. दुसरं जे दुसऱ्या प्रकारे जे वर्गीकरण केलेलं आहे त्याच्या उंचीवरून क्लासिफिकेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिकल प्लॅन्ट्स अकॉर्डिंग टू अवेलेबल हेड. म्हणजे त्या जनरेटिंग स्टेशन आणि डॅम मधली असणारी उंची याच्यावरून दोन प्रकार या ठिकाणी केलेले आहेत. लो हेड प्लॅन्ट्स आणि सेकंड मीडियम हेड प्लॅन्ट्स. यामध्ये धरणाची उंची, पहिला जो प्रकार आहे लो हेड प्लॅन्ट्स, यामध्ये धरणाची उंची जनरेटिंग स्टेशन पासून कमी असते. या प्रकारच्या जनरेटिंग स्टेशन साठी वापरले जाणारे जे टर्बाईन असतात, कुठल्या प्रकारचे टर्बाईन वापरावं लागते आपल्याला या ठिकाणी? फ्रान्सिस टर्बाईनचा उपयोग या प्रकारच्या लो हेड प्लॅन्ट मध्ये केला जातो आणि यामध्ये मग सर्ज टँक वगैरे सर्व जे हायड्रॉलिक स्ट्रक्चर जे आहे ते सर्व हायड्रॉलिक स्ट्रक्चर या ठिकाणी लागणार आहे. सेकंड, दुसरा जो याच्यामध्ये प्रकार जो आहे मीडियम हेड प्लॅन्ट्स. म्हणजे जेव्हा उंची जनरेटिंग स्टेशन पासून धरणाची उंची ही मध्यम असते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? मीडियम हेड प्लॅन्ट असं म्हटलं जातं. यामध्ये रिझर्व्हर मधून पाणी ओपन कॅनलच्या साहाय्याने हेडरेस मध्ये घेतले जाते. हेडरेस मधून पेन स्टॉकच्या साहाय्याने पाणी वॉटर टर्बाईन पर्यंत आणतात. यासाठी फ्रान्सिस किंवा कॅप्लन टर्बाईनचा वापर केला जातो. आणि तिसरा जो प्रकार आहे उंचीवरून पाडणारा प्रकार हाय हेड प्लॅन्ट्स. म्हणजे अतिशय जास्त उंची असणारे जनरेटिंग स्टेशन. यामध्ये रिझर्व्हर म्हणून पाणी बंदिस्त कॉन्ड्यूटद्वारे सर्ज टँक पर्यंत आणतात. सर्ज टँक मधून पेन स्टॉकच्या साहाय्याने वॉटर टर्बाईन पर्यंत आणले जाते. जनरेटिंग स्टेशन पासून डॅमची उंची साधारणपणे 500 मीटर पर्यंत असते. यामध्ये पेंटॉन व्हील प्रकारचे टर्बाईन वापरले जातात. तर कधी कधी परीक्षाला याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. लो हेड प्लॅन्ट साठी कुठल्या प्रकारचं टर्बाईन वापरलं जातं? तर लो हेड प्लॅन्ट साठी कुठलं? फ्रान्सिस टर्बाईन त्या ठिकाणी वापरलं जातं. मीडियम हेड प्लॅन्ट साठी फ्रान्सिस ऑब्लिक कॅप्लन टर्बाईनचा वापर केला जातो आणि हाय हेड प्लॅन्ट साठी कुठल्या टर्बाईनचा वापर केला जातो? पेंटॉन व्हील या प्रकारचं जे टर्बाईन असतं त्या टर्बाईनचा त्या ठिकाणी वापर केला जातो. नंतर पुढचं जे याचं वर्गीकरण केलेलं होतं तिसरं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट्स अकॉर्डिंग टू नेचर ऑफ लोड. त्या पॉवर प्लॅन्ट वरती लोड कुठल्या प्रकारचा असणार आहे? याचे दोन प्रकार आहेत. पीक लोड जनरेटिंग प्लॅन्ट म्हणजे काय? तर अशा प्लॅन्टवरती किंवा अशा जनरेटिंग स्टेशनवरती कधी लोड अचानक वाढतो तर कधी अतिशय कमी लोड असतो. अशा प्रकारच्या जनरेटिंग स्टेशनवरती जेव्हा अशा प्रकारचा लोड असतो
तेव्हा त्या जनरेटिंग स्टेशनला काय म्हणायचं, पीक लोड जनरेटिंग प्लॅन्ट. अचानक लोड कधी कधी वाढतो, मग अशा वेळेस त्या ठिकाणी विशिष्ट अशी त्या ठिकाणी उपाययोजना करावी लागते. लोड वाढल्याबरोबर त्या टर्बाईनवरती पडणाऱ्या पाण्याचा फ्लो हा काय करायला व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिक वाढला पाहिजे. म्हणजे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी त्या टर्बाईनला मिळणारी यांत्रिक पॉवर वाढन. यांत्रिक पॉवर वाढल्यानंतर अल्टरनेटरचा स्पीड सुद्धा काय होईल, वाढन आणि व्होल्टेज कॉन्स्टंट कंटिन्युअस आपल्याला आउटपुटला मिळेल. आणि दुसरा जो प्रकार आहे पंप्ड स्टोरेज प्लॅन्ट फॉर पीक लोड. ज्यावेळेस अचानक लोड वाढतो अशा वेळेस त्या ठिकाणी पंपाचा वापर केला जातो आणि त्या पंपाचा वापर करून त्या टर्बाईनवरती पडणाऱ्या पाण्याचं प्रेशर काय केलं जातं, वाढवलं जातं. आणि मग अचानक लोड वाढल्यानंतर ते टर्बाईन रिव्हर्स फिरू नये किंवा त्या टर्बाईनची पॉवर कमी पडू नये म्हणून त्या ठिकाणी ॲडिशनल पंप वापरून त्या टर्बाईनचा पॉवर वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे हे जे क्लासिफिकेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लॅन्ट याचं क्लासिफिकेशन 3 याच्यावरून केलेलं आहे. कुठल्या कुठल्या 3 गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये, क्लासिफिकेशन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा साठा कशा प्रकारे आहे. त्याचबरोबर दुसरं जे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे इलेक्ट्रिक पॉवर जनरेटिंग स्टेशन आणि डॅम याच्यामध्ये असणाऱ्या उंचीवरून 3 प्रकार आणि त्यावरती येणाऱ्या लोडवरून 2 प्रकार असे याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि यामधील आपला शेवटचा जो टॉपिक आहे हे हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशन कमीत कमी महाराष्ट्रापुरतं तरी आपल्याला माहिती पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जलविद्युत निर्मिती केंद्र हे कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प जर पाहिला तर कोयना या ठिकाणी 800 मेगावॅटची विजेची निर्मिती होते. खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली या ठिकाणी 72 मेगावॅट एवढे विजेची निर्मिती पाण्याच्या सहाय्याने केली जाते. भिरा या ठिकाणी 132 मेगावॅट विजेची निर्मिती पाण्याच्या सहाय्याने केली जाते. वैतरणा 60 मेगावॅट, राधानगरी 5 मेगावॅट, येलदरी 23 मेगावॅट. आणि आपण हे महाराष्ट्रातले पाहिले, परंतु जर संपूर्ण भारतातील जलविद्युत निर्मिती केंद्र जर पाहिले तर अनेक असे आपल्याला जलविद्युत निर्मिती केंद्र वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आहेत. त्यामध्ये सर्वात राजस्थानमध्ये जर आपण पाहिलं राणा प्रताप सागर, जवाहर सागर, गांधी सागर, त्यानंतर भिवपुरी, कोयना, लोअर सेलेरू, हिराकूड असे याच्या म्हणजेच ज्या ठिकाणी पाण्याचा साठा जास्त असेल अशा ठिकाणी हे जलविद्युत निर्मिती केंद्र बनवण्याचा प्रयत्न करून कमी खर्चामध्ये विजेची निर्मिती कशी होईल आणि त्या ठिकाणी विजेची निर्मिती झाल्यानंतर त्या पाण्याचा वापर शेतीसाठी त्याचबरोबर लोकवस्तीसाठी कशा पद्धतीने वापरता येईल, पिण्यासाठी त्या पाण्याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे जलविद्युत निर्मिती केंद्राची उभारणी केलेली असते. तर अशा पद्धतीने हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशन जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये आपण विद्युत निर्मिती केंद्राची व्याख्या पाहिली, विद्युत निर्मिती केंद्र कशाला म्हटलं जातं, नंतर जलविद्युत निर्मिती केंद्राची व्याख्या पाहिली. त्याचबरोबर या जलविद्युत निर्मिती केंद्राचे जे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस, फायदे आणि तोटे जे आहेत ते याच्यामध्ये पाहिले. स्कीमॅटिक अरेंजमेंट जे असते याच्या स्कीमॅटिक अरेंजमेंटमध्ये 3 भाग आहेत. याच्यामध्ये हायड्रॉलिक स्ट्रक्चर आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि हे जे प्रेशर चॅनल वगैरे जे असतं ते या स्कीमॅटिक अरेंजमेंटमध्ये आपण पाहिलेलं आहे. नंतर याचे वर्गीकरण, त्यानंतर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे टर्बाईन वगैरे वापरले जातात, हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशनसाठी जागेची निवड
करताना कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागतो, तर एवढं या हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग स्टेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे. कमीत कमी आपल्याला यामध्ये एवढं तरी समजलं असेल का इलेक्ट्रिकल एनर्जी इज अ सेकंडरी एनर्जी. विद्युत ऊर्जा ही दुय्यम किंवा सेकंडरी ऊर्जा आहे आणि त्यासाठी हे पाणी जे असतं किंवा पाण्यामध्ये जी ऊर्जा असते ती पाण्यामधील प्राथमिक ऊर्जेचा उपयोग आपण या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये विजेची निर्मिती करण्यासाठी केला जातो. धन्यवाद. थँक्यू.